संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा पुळका यायला ही शोभांतिक आहे. करू नका. आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाच्या भूतथापाला बळी पडू नका. काय काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकायचे मुसलमान. आता तिकडं अजितदादा तिकडं रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या माग आणि इथले मुसलमान त्याच्या माग. ही काय भूमिका आहे? हे कुठे संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा पुळका यायला ही शोभांतिक आहे. म्हणून माझ्या मुसलमान बांधवांना मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं. तुम्हाला द्यायचे नाही तुम्ही ठरवा. अरे हमको अकेले ही चल पडे थे, लोग आते गया और कारवा बनता गया. आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही जे तुमच्या समोर उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर मी जर कोणाचा हे असं मी ज्यांच्या उपकारामध्ये मी जगत असत तर तुमच्या मतदाराचे आहे. या दोन लोकांना सोडलं तर माझ्यावर कोणी अधिकार लागू शकत नाही. ते या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगतो. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे की ह्या वेळेस जर आम्ही चुकलो तर काळ आम्हाला माफ करणार नाही आणि पुन्हा आपल्याला कोणी दारात उभं करणार नाही. लक्षात ठेवा.